हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहे सर्वजण? होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार. मित्रांनो, दुपारचे 12 वाजले. एवढं जास्त गरम होते नाशिकमध्ये. त्यात आमचं हे घर, पत्र्याचं घर, आणि त्यात स्वयंपाक करायचं आहे आता दुपारची. एवढं भयंकर गरम झालंय मला बघा. एवढं म्हणजे एवढं. त्यात दुपारचा स्वयंपाक करायचा. म्हणून मला दुपारी स्वयंपाक करायला ना अजिबात आवडत नाही. 1% पण मला दुपारी स्वयंपाक करायला आवडत नाही. सकाळी काय करायचे तुम्हाला, जे उद्योग काय करायचे ते तुम्ही करून घ्यायचे. कारण की एवढा गरम होतं या घरामध्ये, त्याला अंतच नाही. मेथीची भाजी करायची बघा चाललंय. आणि हे डोकं पण मला घामाने झाले, चिडचिड झाली बघा. एवढं घाम सुटलाय. चला आता कांदा जळतोय माझा, पटकन स्वयंपाक करते, तुम्हाला दाखवते. केली बघा मित्रांनो, मेथीची भाजी टाकून दिली. तुमच्याकडे पण असंच गरम होतं का हो? आमच्याकडे पण असंच गरम होतं. हे गेले कामाला गेले. मित्रांनो, चॅनलला खूप 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 सपोर्ट करा, खूप प्रेम द्या, खूप म्हणजे खूप जबरदस्त सपोर्ट करा. तुम्हाला सर्वांची सपोर्टची खूप म्हणजे खूप जास्त गरज आहे. आमचा दरवाजा पण बघा कसा झालेला आहे. तुम्ही 1-2 जणांच्या कमेंट आल्या मला का ताई तू घराला कलर देऊन घे. कसं आहे माहिती का, ह्या घराला कलर दिलेला आहे. दिलेला असं काहीच नाहीये बघा. ह्या घराला कलर दिलेला आहे, पण मग हे घरच दिसते. कारण की ह्या घराला आहे ना खिडकी म्हणजे खिडकीच नाहीये. गौंडी कोण होता मला माहीतच नाही. कारण की या घराला त्याने खिडकीच काढलेली नाही. मग या घरामध्ये जुना खजिना होता की दुसरं काही होतं. कारण की या घरामध्ये खिडकीचा पत्ताच नाहीये. ॲक्च्युली मला दुसऱ्या घरामध्ये दिलं होतं, पण काही भांडणांमुळे मी ह्या साईडला आली. कुचके लोक आले त्यामुळे मी ह्या साईडला आली. आणि आता आम्ही हे स्वतःचं घर घेतलंय. पण हे घर मला उभं करायचंय. त्यासाठी तुमची सर्वांची खूप जास्त गरज आहे, मला सपोर्ट करायची. अरे मित्रांनो, घाणेरडे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्या मराठी माणसाची व्हिडिओ बघा, त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि त्याला वरती घेऊन जा. मध्ये व्हिडिओ कोणाचं स्किप करू नका. आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. म्हणजे आपण मराठी माणसं वरती जाऊ. दुसरं याला त्याला सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या माणसाला आपण सपोर्ट केला म्हणजे आपला माणूस वरती गेलं पाहिजे. एक व्यक्ती असा असतो की तो पुढे गेला म्हणून सगळ्यांना पुढे घेऊन जातो. पण एक व्यक्ती असा असतो की त्याला एकट्यालाच पुढे जायचं असतं. बाकीचे जे माणसं असतात ना त्याला घेऊन नसतं जायचं. पण तो माणूस जीवनामध्ये कधीही यशस्वी ठरत नाही. हे समजून घ्या तुम्ही. तर मित्रांनो बघा, आता चाललाय माझा स्वयंपाक. आता तोपर्यंत झाडू जळून करून घेते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण संपली. आता तथागत गौतम बुद्धांची जयंती येत आहे. तर लागा तयारीला आता तुम्ही पण. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, आमच्या घरात तर काय रोजच आहे आमचं. गरम तर आम्हाला होणारच. आम्हाला इथं राहायचं म्हटलं तर गरम तर होणार. आणि रेंट राहणं शक्यच नाही आमच्याच्याने. तर चला, बाय बाय, टेक केअर गाईज.